पंढरपूरच्या दिशेने माऊलींची पालखी वाटचाल करत असताना पालखी तळावरती मुक्कामाच्या ठिकाणी जो शामियाना उभारला जातो, आपण हा शामियाना उभारताना देखील पाहिलेला आहे। विशेष म्हणजे हा जो शामियाना उभारला जातो तो 200 वर्षापासून श्रीमंत श्री शितोळे सरकार यांचे वंशज आणि हे सगळेजण हा शामियाना उभारतात। विशेषतः वॉटरप्रूफ हा शामियाना आहे। नैवेद्य असेल, त्याचबरोबर अश्वाची जी सेवा आहे ते श्रीमंत शितोळे सरकार यांच्याकडून ही केली जाते आणि अखंडपणे 200 वर्षापासूनची ही सेवा आहे। कर्नाटकमधून अंकलीवरून या ठिकाणी येऊन ही सेवा केली जाते आणि सुंदर असा शामियाना देखील बनवला जातो। प्रत्येक वेळी माऊलींच्या पालखी तळावरती माऊली अशाच शामियान्यामध्ये थांबतात। कितीही मोठेही असले तरी त्या ठिकाणी न थांबता याच शामियान्यामध्ये थांबतात। विशेषतः हा शामियाना उभारत असताना 30 लोक हे देखील कर्नाटक या ठिकाणी आणलेत आणि ही सेवा अखंडित पद्धतीने केली जाते। काय सांगाल, कशा पद्धतीने हा शामियाना उभारता आणि सेवा करताना माऊलींचा आनंद कशा पद्धतीने? रामकृष्ण हरी माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा तंबू आहे हा। आम्ही कर्नाटकहून अंकलीवरून येतो। श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार यांच्या अधिपत्याखाली चालू आहे। 200 वर्ष झाले परंपरा चालू आहे सरकारांची। अच्छा, मात्र उभारत असताना कशा पद्धतीने तुम्हाला इथं सगळं मेजरमेंट घेऊन, आता एवढा सुंदर दिसतोय, आता हे सगळं कशा पद्धतीने केलं जातं? ही तयारी किती दिवसाची असते तुमची? आता आम्ही सासवडवरून हे तंबू चालू झालेला आहे। एकूण आता वाकरीपर्यंत 12 तंबू होतील टोटल। सकाळी काढणे आणि सकाळी गाडीतून घेऊन येणे आणि त्या आम्हासनी संरक्षणासाठी एक पोलीसची गाडी असते, तिथून ती घेऊन येऊन इथं आम्ही पोच करतो। त्यानंतर आमची सर्व टीम असते, एक 30 जणांची टीम आहे। हे सर्व आम्ही तंबू मारून सज्ज करतो। पण हा तंबू बनवत असताना काय वेगळे पण असतं का? आता आपण हा खांब बघितला, त्याचबरोबर कळस देखील बसवला, काय वैशिष्ट्य नेमकं काय? वैशिष्ट्य म्हणजे आता इथं येऊन संध्याकाळी माऊली स्थानापन होतात संध्याकाळी आणि आम्ही हा तंबू मारतो। जो आम्ही तंबू मारल्यानंतर आम्हासनी एक हे वाटतं की आनंद वाटतो भरपूरच की आम्हासनी ही सेवा मिळालेली आहे। तुम्ही किती वर्षापासून सेवा करता? मी 15 वर्ष झालो। 15 वर्षापासून। आणि हे सर्व शितोळे सरकारांच्या अधिपत्याखाली। काय वेगळं नातं आहे असं शितोळे सरकारांचं आणि माऊलींचं? शितोळे सरकारांचं आणि माऊलींचं नातं म्हटलं तर पहिला 1832 पासून हे पालखी सोहळा चालू झाला होता, शितोळे सरकारांच्याकडे आलेला आहे। आणि तेव्हापासून पहिल्याच्या काळामध्ये हे आपलं बैलगाडीवरून हे प्रवास होत होता। म्हणजे आता कसं ट्रॅक्टर वगैरे आहे, तेव्हापासून हे तंबू आहेच, पण हे जरा वेगळ्या प्रकारचा तंबू होता। आता आणि हे वेगळ्या प्रकारचा तंबू केलेला आहे आणि हे सर्व आम्हासनी सेवा करायला मिळालं आमचं भाग्य म्हणतो आम्ही। एवढंच आपण पाहतोय ही जी सेवा आहे, तसं पाहिलं तर अवघड सेवा आहे, का तर ट्रॅफिकमधून हा तंबू या ठिकाणी आणणं असेल, त्याचबरोबर इथं खेळ ठोकण्यापासून हे सगळं उभा करणं हे अत्यंत जिकिरीचं काम असताना देखील माऊली या तंबूमध्ये, या शाही शामियान्यामध्ये थांबणार आहेत, म्हणून जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। मात्र ही जी सेवा ही अखंड पद्धतीने सेवा आहे। विशेष म्हणजे वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलित लाजकोना या संत अभंगाप्रमाणे, जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ही परंपरागत शितोळे सरकार 200 वर्षापासूनची ही सेवा करते आणि त्या सेवेमधला हा जो काही तंबू आहे, याच तंबूमध्ये माऊली विराजमान होतात। हा एक महत्वाचा मान समजला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, फलटण।